चला ऑल आला. अरे तुम्ही कुठे होतात? किती उशीर केलात? अरे आम्ही येतच होतो, ह्याने लेट केला. अरे काय रे? हा रे. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? मस्त. हाय, मी परी. फ्रेंड्स? Who is she? Nobody. चला आपण माझ्या रूम मध्ये खेळूया. Let's play. ठेवते आधी. ठेव. चल माझ्या बरोबर. चल ये इथे लवकर आधी. बस इथे. चल. काकू मी ते नाश्त्याचंच बघत होते. अगं ते बघायला किचन स्टाफ आहे. त्यांना उगाच लाडवून ठेवू नकोस. त्यांना त्यांचं काम करू दे. जरा आमच्यासाठी पण वेळ काढ ग. काय सारखं काम काम आणि काम नसलं की यश. काकू तसं नाहीये. मी काम करते. मी मिथिला काकूंना हे घे. या नाम लिया और शैतान हाजिर. जस्ट किडिंग. ओके. अगं आता ही ना तुला बोलवायलाच येत होते. हो का? बस 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 प्लीज बस. बस मिथिला बस. आयतं प्लेट मध्ये मिळतं ना, त्याचाही कधी कधी आनंद घ्यावा. वन मोर. नो थँक्स. ही आमची मिथिला आहे ना, ही सुद्धा अगदी साध्या घरातून आली, पण 2 दिवसात रुळली पॅलेसमध्ये. आता तर काय सगळं आयतं हातातच लागतं तिच्या. जस्ट किडिंग. अगं नेहा, परीला मी आज पण माझ्याकडे झोपवते. चालेल ना? आपण तिलाच विचारूया ना. अगं काल तर ती गोष्टी ऐकता ऐकता झोपून गेली. अजिबात त्रास नाही ना पोरीचा? तिला गोष्टी ऐकायला खूप आवडतात काकी. काय मिडल क्लास गप्पा सुरू आहे ते दोघींच्या. पॅलेस मध्ये आल्या तरी चाळ सुटली नाही अजून यांची. जुसाण. God, oh my goodness. Oh my God. Kitchen staff. डस्टर हवाय आपल्याला. सांबार पडलाय. सावकाश मी पुसते ना. Oh my goodness. Oh नेहा, I'm so sorry. मी ना हँड क्रीम लावलं होतं तर हात इतके स्मूथ झाले होते ते. मॅडम तुम्ही काय करता? मी करतो ना. त्यात काय झालं? आपलंच घर आहे, मी करते. ओ गॉड नेहा, मी तुला सांगितलं का या घाई गडबडीत पुसायला? मी ना पॅनिक मोड मध्ये होते ना, तर मला कळलंच नाही ग. मी तुला कधी सांगितलं हे काम करायला? तू पण कशी आहेस नेहा? कुठल्याही नोकराला हाक मारायचं असतं. तू का करतेस ही सगळी कामं? काकू काय नाही झालं. तू पण विसरली आहेस का ग की तू पॅलेस मध्ये राहतेस, तुझ्या चाळीतल्या घरात नाही? अरे हिला तर काही फरकच पडत नाहीये. आत्ता जिरवते हिची. झालंच. मॅडम माझ्याकडे द्या, मी नेतो. बघ ना नेहा, कधी नव्हे ते आज मला इडली सांबार खावंसं वाटत होतं आणि नेमकं माझ्या हातून सांबाराचं सगळं भांडच सांडलं. अहो बहिणी, चटणी आहे ना, तुम्ही इडली चटणी खाऊ शकता. मिथिला, अगं पण मला इडली सांबारात बुडवूनच खावीशी वाटत होती. इतकं क्रेविंग झालं होतं ना मला. आणि आता आपला शेफ पण घरी गेला असेल ना परत. ओ गॉड. एनिवेज,
राहू दे, मी ना आज ब्रेकफास्टच करत. काकू मला 10 मिनिटं द्या, मी पटकन बनवते. कशाला नेहा, तर राहू देत ना. इट्स ओके, इट्स ओके. अरे कशाला काकू, मी बनवते ना, 10 मिनिटं लागतात. नेहा कशाला उगाच तुला त्रास. आज कधी नव्हे ते गप्पांसाठी मिळालीस आम्हाला आणि आता हे लगेच पुन्हा कामाला लागशील तू. मी काम करते ना आज, मी ना तुझ्याबरोबर गप्पांनीच माझं पोट भरते. काकू गप्पा पण मारूया, 10 मिनिटं द्या मला, मी आलेच. अगं नेहा, नेहा इतकी हट्टी आहे नाही खरंच. एका महिन्याला किती द्यायचं हिला? म्हणजे किचन स्टाफला आपण 40 देतो, हिला महिन्याला 25 पुरते ना. काय हो बहिणी, कशाला उगाच बिचारा नेहाला तुम्ही. ए, तुला जायचंय सांबाराला फोडणी द्यायला? जास्त डोक्यावर बसवायचं नाही आहे हिला. तिची लायकी नाहीये आपल्याबरोबर बसण्याची. तिची लायकी हीच टेबल साफ करणं आणि तिकडे जागा किचन मध्येच. ओके. आणि तुला पण हे जे फुकट मिळतंय ना ते गपगुमान गिळायचं. कोणाची बाजू घ्यायला जर तोंड उघडलंस ना तर हे जे मिळते ते सुद्धा मिळणार नाही. हो. खूप गरम होते, कूलिंग वाढव यार. हो. हा गेम्स आहेत ना? हा आहेत ना. हा मग खेळूया, चल. अरे एक मिनिट थांबा. कोणाला आधी काय खायचंय ते सांगा. बर्गर आणि पास्ता, पिझ्झा आणि सॉफ्ट ड्रिंक पण, एक चॉकलेट मिल्कशेक आणि एक आईस्क्रीम. हे सगळं आणा आणि मला फ्रँकी, कळलं? जा. गाईज, हा बघा माझा न्यू VR. वाव, कुठून आणलं? माझ्या मम्मानी फॉरेनहून मागवलाय. सिंगापूरहून? नाही, दुबईहून. बघू. हे काय सॉलिड आहे यार. मी पण माझ्या डॅडला आणायला सांगणार, ते सारखे दुबईला जातच असतात. दाखव. वाव, काय भारी आहे. पिकूचू, ती गर्ल कोण आहे? अगं आत ये ना. ही माझ्या यश दादाची फ्रेंड. म्हणजे ही पण दुबईला असते का? दुबईला? ही दुबईची वाटते का? दुबई काय, हिने तर मुंबई पण पाहिली नसेल. म्हणजे ही पुअर आहे का? कपडे बघ ना, पायातली चप्पल सुद्धा बघ, पुअरच वाटते. शीच्या अंगाला घाण वास येतोय. तेल लावले आईने केसाला, तेलाचा वास आहे. आमच्या बंगल्यात वॉचमॅन सुद्धा आपल्या केसांना तेल लावायचा, त्यासोबत पण असाच घाण वास यायचा. माझ्या डॅडने त्याला जॉबवर काढून टाकलं. हो, ही पण खूप पुअर आहे ना, हिच्याकडे पैसेच नाहीयेत. मी पुअर नहीं है, अपने पास बहुत पैसा है. अपने पास बहुत पैसा है, तुझा ड्रेस असा का? एक मिनिट, आपण सगळे मज्जा करायला आलोय ना? हा. तुला पण आमच्यासोबत मजा करायची आहे ना? हो. आमच्यासोबत खेळायचंय ना? हो. पण ते असं हाताने खेळता नाही, ते तुझं रॉक पेपर सीझर और व्हॉटएव्हर तसं नाही खेळताय. त्याला मोबाईल लागतो. आहे का तुझ्याकडे? आहे. कुठे? हे असं लिंबू पिळून घ्या. ओके. आणि मग थोड्या वेळाने बारीक कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं टाकायचं. मॅडम ते लिंबू अर्धा चालेल ना? हो. ओके. तुम्ही मला मॅडम नका म्हणू प्लीज. सॉरी मॅडम. पुन्हा मॅडम, मला ताई म्हटलं तरी चालेल. आई, का बाळा? मला तुझा फोन देते का? का झालं? पंडू काकांना फोन करायचा आहे ना म्हणून. चाल. आणि ऐक, त्यांना सांग आज आपण नाही येणार आहोत. हो.
खोक्यांचा? काय रद्दीचं दुकान वगैरे टाकलं की काय? नवीन व्यवसाय? ए अगं काय करतेस, ते कामाचं आहे. ही खोकी हो, त्याची बग्गी बनणार आहे. बग्गी बनणार आहे? असो ठीक आहे, मग आता करा म्हणजे तुम्ही काय बनवताय ते. अगं ए तुला सांगितलं ना बाई, ते कामाचं आहे, ठेवून दे, त्याला हात नको लावू. तुम्हाला काय एकच लागणार आहे की नाही खोका? एवढे खोके घेऊन करायचेत काय? एका बग्गीसाठी एकच खोका? हे फेकून देऊया ना, पसारा कशाला घरामध्ये? घरात शिरायला पण जागा नाहीये, ठेवून देते बाहेर. अजिबात टाकायचं नाही. यांनी एकदा सांगितलं ना ते सगळं कामाचं आहे म्हणून. राहिलं मी आपलं घर स्वच्छ राहावं म्हणून करत होते ना काकू. काय तुम्ही बरं काका आता कशाची वाट लावताय? तुझं काही काम होतं का? नाही म्हणजे माझं काही असं काम बीम नव्हतं, मी आपली सहजच आले होते आणि आले आणि बघितलं तर हे एवढा पसारा पडलाय म्हणून आपलं म्हटलं साफ करू, मदत करू काकांना. हो की नाही काका? ते पण चालू दे तुमचं. पण मला एक सांगा, तुम्ही ही जी बग्गी बनवताय ज्या परीसाठी, ती परी कुठे आहे? ती पॅलेसला गेली आहे, संध्याकाळी परत येणार आहे. तिच्यासाठी सरप्राईज आहे. परी पॅलेसवर गेली? काय काकू, परी कशी पॅलेसवर गेली? त्या आजोबांचं सगळं निस्तरलं का? मला माहिती नाही. अहो मी जरा जाऊन येते. मग अहो काकू पण मला सांगा तरी, म्हणजे विषय टाळला की काय यांनी? पण परी पॅलेसवर गेली कशी? नेहाला फोन केला तर ती उचलणार नाही. काकांनाच हाताशी धरून विचारायला पाहिजे परीबद्दल. काका फार छान काहीतरी बनवता तुम्ही परीसाठी. म्हणजे एकदम छान आहे. मी फक्त थोडस बाजूला केलं, काही उचलत वगैरे नाही. वा वा वा, बघू तरी कसं करताय. सुंदर, काय छान आखलंय तो. आला का हो सकाळपासून एखादा तरी फोन परीचा? नाही आला. घ्या, म्हणजे तुम्ही तिच्यासाठी एवढी बग्गी बनवताय आणि तिला काहीच पडलेली नाहीये. पॅलेस मधून परत येणार आहे ना ती? कायमची राहायला गेली तिकडे मुक्कामाला. कायमची कशी जाईल? आज संध्याकाळी ती परत येणार आहे. हो तेही खरेच. फोन करून बघा ना परीला, काय करतेय तिथे, काय चाललंय तिकडे, ते तरी कळेल आपल्याला. बरं. हा अपने पास बहुत पैसा है म्हणतेस आणि हे डब्बा फोन वापरतेस? दे ना फोन. ए बघू तो डब्बा फोन. हे घे. दे ना दादा. दे 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 दे. बघू बघू बघू. दे ना. हे घे. दे ना. बीच का बंदर. बीच का बंदर. तुला हा डब्बा फोन पाहिजे? हो. मग एक काम कर, बंडू काकाला स्टुपिड बोल. नाही. तुला फोन हवा तर बोल. नाही. फोन कट केला. काय काका, तुमचा फोन कट केला परीने? अरे देवा, काय ह्या मायलेकी. नेहा आणि ती परी ना नुसतं स्वार्थी आहे. मायलेकी काही पडलं नाही हो त्या दोघींना कोणाबद्दल पण. गेल्या ना, तुम्हाला सोडून गेल्या ना कायमच्या. सोडून? हा मग तसंच दिसतंय ना. काका तुमचा साधा फोन उचलला नाही तुमच्या एवढ्याशा परीने. कोणीही सोडून वगैरे गेलेलं नाही. त्या आज संध्याकाळी परत येणार आहे, कळलं? हो पण मला तेच विचारायचं. दादा तुम्ही जा आता इथून. कोण नाही सोडून गेले, परत संध्याकाळी येणार ते. हो का नाही? संध्याकाळी येणार परत ते. एक दिवसासाठी गेले, सोडून वगैरे कोणी गेलेलं नाही. संध्याकाळी परत येणार. एक दिवसासाठी गेलेले ते संध्याकाळी परत येणार. अहो काय झालं? सोडून मिळून कोण गेलेलं नाही, ते येणार संध्याकाळी येणार परत. बघा ना काकू,
काय झालं यांना काही कळतच नाही सोडून असं गेलं, करतात कोण बघ गेलेलं ना. आहे, काय येणार, अवस्था झाली संध्याकाळी यांची. येणार परत, संध्याकाळी आत्या परत येणार. काय झालं माहितीये का काकू, यांना ना परीची खूप आठवण यायला लागली. सारखं परी पाहिजे करायला लागले. आणि त्यांनी फोन लावला परीला, आणि परीला फोन लावला आणि परीने उचललाच नाही. त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली वाटतं. त्यांना खूप वाईट वाटलंय काकू. कोण नाही सोडून गेले, परत संध्याकाळी येणार ते. बघा ना, नेहाला तरी कळायला हवं ना. दुसऱ्याचा विचारच करत नाहीत कधी या मायले की. काय करायचं त्या दोघींचं? जा तुम्ही, तू जा आता. निघ. काय बाई, परीने फोन उचलले म्हणून असं वागायचं काकू? शी, काय बाई या मायले की यांचं तर काही कळेनासच झालंय. कोणाशी असं वागतात का मला तर काही कळत नाही. अहो पण नाही गेले सोडून. हो तुम्ही शांत व्हा, शांत. मी पाणी आणते. परत थांबा जरा, थांबा. संध्याकाळी परत येणार ते. एक दिवसासाठीच गेलं ते. कोण नाही सोडून नाही गेलं कोण. ते एक दिवसासाठी परत येणार संध्याकाळी. हे घ्या पाणी घ्या. संध्याकाळी येणार आता परत, संध्याकाळी परत येणार ते. हो नक्की येणार आहे ते परत. हा तुम्ही शांत व्हा, बघू आधी. शांत व्हा. आजोबा तुमच्या गोळ्या. औषध मला कंटाळा आलाय का आता. गोळ्या खाऊन खाऊन नुसतं ना माझ्या तोंडाची चव गेली. जोवर तुम्ही बरे होत नाही ना तोवर गोळ्या तर घ्याव्याच लागणार. अरे कोण म्हणतो मी बरा नाहीये. तू एक काम कर, परीला बोलव आणि तिची आणि माझी शर्यत लाव. मी जिंकतो की नाही बघ. परी परी, अगं काय झालं, तू रडते का? काय झालं परी? तुला लागलं? पडली तू कुठे? आपण गरीब आहोत का? तू नेहमी म्हणते ना की अपने पास बहुत पैसा है. तुला पैशांवर कोणी काय बोललं का बाळा? पिकूचू दादा. पिकूचू तुला पैशावरून बोलला? सिमी, ये बाळा. आजोबा काय चाललंय हे? थांबा. काय प्राणी संग्रहालय का? या लहानशा पोरीला रडवता तुम्ही? आजोबा समोर ये. आजोबा मी काय नाही केलं. हात पुढे कर. हात पुढे कर. आजोबा